ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अर्जुनच्या ऑफिसमधील एक व्यक्ती हताशे घेऊन प्रिया आता नवीन कांड करण्यासाठी बाहेर पडलेली असते. तर अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन सायली विचार करतात आता प्रिया नक्की काय कांड कारस्थान करण्यासाठी बाहेर गेली असेल याचा शोध करायलाच हवा. कारण आपले DNA रिपोर्ट जर तिच्या हाती लागले ना तर खूप मोठा गौप्यस्फोट होऊ शकते, खूप मोठे कारस्थान तिच्यासमोर येऊ शकते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू नंदिनीची मदत घेऊन नक्की प्रिया कुठे जात आहे तिचा पाठलाग करण्यासाठी सांग. कारण आपल्याला तर घराबाहेर पडण्यासाठी परवानगी दिली जात नाही आहे. आता त्यांचीच तुझ्या मैत्रिणीची आपल्याला मदत घ्यावी लागेल. एक एक करून सर्वांनीच मदत केली आहे. आता सर्व काही शेवटावर आलं आहे. आता शेवटची आपल्याला मदत हवीच आहे. त्यावर सायली अर्जुनला म्हणते, अजिबात तुम्ही काळजी करू नका. माझ्या मैत्रिणी कधी पण माझी मदत करण्यासाठी तयारच आहेत. असं म्हणून आता सायली चक्क आता नंदिनीला कॉल करते आणि तिची मदत घेत असते. तर इकडे प्रिया त्या व्यक्तीला भेटलेली असतो. ती व्यक्ती अर्जुनच्याच ऑफिसमध्ये काम करत असते. ती व्यक्ती प्रिया आणि ते दोघंजणं भेटतात. तो माणूस प्रियाला म्हणत असतो, मॅडम जर हे सरांच्या डोळ्यावर पडले ना माझी नोकरी जाईल हो. त्यावर प्रिया त्या व्यक्तीला म्हणते, तुला ह्या कामासाठी भरपूर पैसे देत आहे ना, मग तोंड गप्प ठेवायचे. जे सांगितलं आहे ना ते करायचे. तुला फक्त जे सांगितलं आहे ना ते करायचे आणि अर्जुनच्या ऑफिसमधील CCTV कॅमेऱ्यावरती लक्ष ठेवायचे. आता प्रियाने खूप मोठा अर्जुन सायलीला संपवण्यासाठी सापळा रचलेला असतो. कारण तिच्या लक्षात आलेले असते अर्जुन सायली माझ्या वाटेतील खूप मोठा काटा आहे. त्यांना जर एकदाचं संपवले ना हे सर्व काही राज्य माझ्याच हातामध्ये आहे. आता प्रियाने अर्जुन सायलीला संपवण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तर प्रिया त्या व्यक्तीची मदत घेऊन नक्की कोणता प्लॅन करणार तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.